एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर महेश भाऊजींचं लग्न फक्त 5-6 दिवसांवरती आलंय आणि इकडे केडगावच्या देवीच्या सवासणी तर घालून झाल्या होत्या. मध्ये फक्त गौरदाचं लग्न आल्यामुळे गावाकडच्या सवासणी घालायला थोडासा उशीर झाला, पण म्हटलं चला आता त्या घालून घेऊयात. सवासणीसाठी जसं पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्याचबरोबर इकडे गावी लापशी आमटी भात सुद्धा केला जातो. आणि आमटी एरवी जर डाळीची किंवा खोबऱ्याची असते, तर ह्यावेळेस आईंनी आणि काकींनी ठरवलं होतं की आपण मुगाची उसळ करूयात, म्हणजे बायका सगळ्या आवडीने खातील. आम्ही गावी गेलो आणि तयारीला लागलो. पहिले लापशी करून घेणार होते अण्णा आणि पप्पा, आणि त्याच्यानंतर मग सगळ्या माझ्या जावा वगैरे आल्यावर आम्ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागणार होतो. काय काय टाकायचं? टाका टाका टाका. अजून काजू पण आहेत. कुठं काढते का माझ्या इडीचा सोयी म्हणत आता काय मग आपलं आपलं राहिले नाही का ते काय आणलं का संगीता तू नको मला त्याच्यातले मोठे आहेत ते. थोडा आराम करा 2 मिनिटं. जेवले पाहिजे मग आंघोळ लाईट अजून 2-3 चारा भाजावा अजून थोडे कांदे भाजून अजून भाजावं लागतं 2-3 चारा. आमटीला मसाला पण येईल ना वरतून अजून, कोणता? तो लाल मसाला. हा ते बी झालं सांगते लाल मसाला मी देत नाही चिरून मी देत म्हणते चिरून पटक्याचं
जिथं जागा आहे तिथे टाक, डबल डबल नको टाकू, डबल डबल टाकायचं तसं होतं. मी जिथं जागा आहे तिथं टाकी, जिथं मोकळं आहे तिथं टाकायचं. आमच्या कोथंबीर होती वावरात. तसंच नाही झाली, लई वावरात ती. त्याला होतं बाई. वरती होती. आई मोठी पळी घ्या ना. मामी हे पातेले सारखं होता का मला? कशाची आमटी करता विचार? मुगाची. असं आहे काय? साध्या पोळ्या म्हातारी आहेत म्हणावा. साध्या पोळ्या नाही, लय चांगलं आम्हाला त्यांनी शिकवलंय सारं ना, पोळ्यावर जातात. व्हिडिओ इथं बघा आमटी, बघा आमटी. हा बोला वहिनी साहेब, काय म्हणणे? नाही नाही, फक्त खाता येतात. तुम्ही करा, आम्ही खातो. हा मग नुसतं करून काय उपयोग आहे त्याचा? अहो खाल्लं तर त्याला अर्थ आहे ना. खाऊ ना, आम्हाला येतं ना खाता. तिकडे सासूबाईनी यावळी टाकायची ना, यावळी मागे ठेवली. आमटी मस्त झाली, कलर छान आलाय. घरावर किती भारी डुगू. डिंग 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 डिंग. डुगू सकाळ इतका डान्स करतो, डिंग 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 असं मोठ्या हातात. डुगू सेकंड देतो. संगीता उपाय एखादी दोन उपाय नाही घेते का? हा रस्त्यात मीठ
म्हणले तू म्हणतात सोयी नव्हती. हाय दिसल्याच नाही. आलेल्या सगळ्या सुवासिनींचं जेवण करून झालं आणि स्वराजांचा आज वाढदिवस होता आणि सगळीच आंबेकर फॅमिली एकत्र आली होती. तर मग त्यांचं सेलिब्रेशनसुद्धा करून घेतलं. तर हा होता अधूनमधूनचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटूया लवकरच नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.